वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आलेल्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समोरच पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी तिकीट वाटपावरून संताप व्यक्त केला. वसईतील माणिकपूर येथील YMCA सभागृहात झालेल्या मार्गदर्शन सभेनंतर भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते निशिकांत म्हात्रे यांनी प्रदेशाध्यक्षांना अडवत थेट जाब विचारला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना आणि चाळ माफियांना तिकीट दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकारामुळे सभास्थळी तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान भाजपच्या निवडणूक मुख्य प्रभारी पूनम महाजन यांनी कार्यकर्त्यांची नाराजी समजून घेत शांततेचे आवाहन केले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जागा मर्यादित असल्यामुळे सर्वांना उमेदवारी देणे शक्य नसल्याचं स्पष्ट करत बंडखोरी करणाऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले. तिकीट नाकारल्यामुळे शेखर धुरी यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश करत उमेदवारी दाखल केली असून अनेक कार्यकर्ते अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याच्या तयारीत होते. त्यामुळे वसई विरारमध्ये भाजप समोर आता विरोधकांसोबतच अंतर्गत बंडखोरीचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार.